अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहात तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायचे विसरू नका, लाईक करा, शेअर करा। तर श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। तर दत्ताची उपासना करा, दत्ताची भक्ती करा, तर तुम्हाला सगळं निश्चितपणे सगळ्या गोष्टींना भरभराटी येईल आणि घरात समृद्धी होईल, सुख समाधानी राहील। तर दत्त उपासना करायचं कधीही विसरू नका। आज मी तुमच्यासाठी एक सुंदर उपाय घेऊन आलेली आहे। तर मित्रांनो, जे काही तुमची मनोकामना पूर्ण व्हायची आहे आणि जे काही मनात तुम्ही काही गोष्टी धरलेल्या आहात आणि ते काम होत नाही आहे, तर त्यासाठी तुम्ही एक हा उपाय करायचा आहे। तर एक पिवळा लिंबू घ्यायचा आहे आणि ते लिंबू चौरस्त्यावर, म्हणजे जिथे कुठे 4 रस्ते जातात त्या मध्यभागी जाऊन तुम्ही रात्रीच्या वेळी जे कोणी तुम्ही टाकते वेळी कोणी बघणार नाहीत त्यावेळी तुम्ही टाकून द्यायचं आहे। 4 भाग करायचा आहे आणि भाग करताना कुलदैवताचं, तुमचे जे कुलदैवत आहेत त्या कुलदैवताचं नाव घेऊन माझी एवढी मनोकामना पूर्ण कर देवा आणि तुमची इच्छा बोलायचं आहे। आणि म्हणून आपल्या मनातल्या मनात देवाचं नामस्मरण करत, तुमच्या कुलदैवताचं नामस्मरण करत ते 4 भाग करायचे आहेत लिंबूचे। आणि ते लिंबाचे 4 भाग करून 4 वाटेला 4 टाकायचे आहेत आणि ते सुद्धा कुणाला बोलायचं नाही आहे टाकते वेळी, आणि टाकून येते वेळी सुद्धा कुणाला बोलायचं नाही आहे। आणि आल्याबरोबर घरात आधी हात पाय धुवायचा आहे, नंतर आतमध्ये यायचं आहे। तर मित्रांनो, हे उपाय तुम्हाला शनिवार करायचा आहे। तर तुम्ही 3 शनिवार करायचा आहे आणि 3 शनिवार जर करता मनोकामना पूर्ण होईलच। आणि न झाल्यावेळी जर करता तुम्ही 5 शनिवार केलं तरी काही हरकत नाही, पण नक्कीच आहे की 3 शनिवारच्या आतमध्ये तुमचं मनोकामना पूर्ण होईल आणि तुम्ही जे करतात ते कुणाला दिसता कामा नये आणि तुम्ही कुणाला सांगायचं सुद्धा नाही आहे। तर मित्रांनो, हा उपाय करून बघा। आणि दुसरा उपाय असा आहे की दररोज तुम्ही संध्याकाळी देवापुढे दिवा लावल्यावेळी एक मातीच्या पणतीमध्ये 3 कापुराचे वड्या घ्यायचे आहेत, 3 लवंगा घ्यायचे आहेत आणि ते देवापुढे जाळायचं आहे। तर तुमच्या घरातली काही साडेसाती असली, काही ऊर्जा असली तर ते निघून जाईल। आणि हो, दररोज तुम्हाला एक आरतीमध्ये 1-2 कापराचे वड्या टाकून दररोज संध्याकाळी आरती करायची आहे देवाला। तर घरातली काही ऊर्जा राहणार नाही, सगळी नकारात्मक ऊर्जा ते कापराचे धुरानी निघून जाणार आहे। तर त्यासाठी तुम्ही कापराची वडी दररोज संध्याकाळी 2 कापराचे वड्या घालून आरती नक्की करायचं आहे। तर मित्रांनो, हा उपायसुद्धा करून बघा। हा उपायसुद्धा खूप सुंदर आहे आणि तुमच्या घरातली काही साडेसाती आहे, काही कोपऱ्यातले साडेसाती कोणती ऊर्जाही आहे तुमच्या घरात कायमची बसलेली आहे, मागलची ऊर्जा आहे, तर ते सुद्धा त्याच्याबरोबर दररोज संध्याकाळच्या वेळी ते तुम्ही कापराच्या धुराने निघून जाणार आहे। तर मित्रांनो, हा उपाय खरंच खूप सुंदर आहे, तुम्ही करून बघा आणि अनुभव घ्या। तर मी सुद्धा अनुभव घेतलेले आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला मी इथं समाप्त करत आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन उपायासोबत पुन्हा भेटूया आपण। तोपर्यंत तुम्हा सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रय महाराज की जय। दत्तात्रयाची असीम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव राहू दे। तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार।